ऐकत्वं शीर्षा शतदशांबुरम् एकपुरुषामि जगासो पादशि विशुद्धानि जगदास देवी पांसुरे श्रीविनायकम् ओम दीर्घाजनभूतम इति भ्रमणास्थ प्रियातम एकपत्नीप्रथम ऋषीनाथम सर्व देवता प्रियातम इकडे सोडा. हाय गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कोलवाड्याचा नागपुआ. कशा आहेत? मजेत ना? मजेत असाल तर गाईज, आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आज आपल्याला आवटण आहे धाकटे शाळला मावशीकडे. तर गाईज, जीवदानी आईचं दर्शन आपल्याला आता घडणार आहे. तर गाईज, आपल्यावर देखील आई एकविरीची कृपादृष्टी आहे, तशीच आमच्या मावशीवर देखील धाकटे शाळला जीवदानी आईची कृपादृष्टी आहे. त्याप्रमाणे आपण आता चाललेलो आहोत. तर गाईज, मावशीकडे धाकटे शाळला जीवदानी आईचं घरामध्येच मंदिर आहे आणि आज वर्धपन दिन आहे कोजागिरी पौर्णिमेचं आणि महापूजा त्यांची असते. तर गाईज, आपल्याला निमंत्रण आहे, तर आपण जाऊया. आता कसं काय ते पूर्ण आपण दाखवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जीवदानी मातेचं पूर्ण दर्शन घडणार आहे. तर गाईज, चला कंटिन्यू राहा. गाईज, बरोबर आपल्या दीपाली पण असणार आहे आज. तर चला, आता आपण नागपुआ एक्सप्रेसने जाणार आहोत. चला तर. आई माऊलीचा उदो उदो, एकविरा माते की जय. आता आम्ही बापगाव नाक्यावर आहोत आणि लगेच आता काहीतरी मिष्टान्न पेढे वगैरे काहीतरी बर्फी वगैरे घेतो आता. गाईज, फायनली केलेली आहे बर्फी गाईज दीपालीने. मामाने पण मिठाई दिली आता टेस्टिंगला. मिठाई वगैरे घेतलेली आहे आता. आणि चला तर आता कंटिन्यू राहा. तर गाईज, बोलायचं झालं किंवा सांगायचं झालं तर आई माऊलीवर आपली जेवढी भक्ती आहे ना, का आपल्याला कुठं पण आमंत्रण असला, कुठे पण काय असला तर आपण आवर्जून जातो. आणि आम्ही गाईज दर वर्षाला आई एकविरा पवन सेवा मंडळाच्या माध्यमातून आई एकविरीच्या गडाला आम्ही पालखी नेत असतो. तर गाईज, तो सोहळा देखील एकदम अप्रतिम असा सोहळा असतो. पूर्ण भिवंडी तालुक्यामध्ये आमच्या सोहळा गाजलेला असतो तो. तर गाईज, जानेवारी महिन्यामध्ये आमची पालखी निघत असते. तर गाईज, आता आपण लगेच आता गांधारी ब्रिजवर आता एंट्री होणार आहे आपली. गाई तुझ देऊल सजतई गुल्लाले. गाईज, प्रॉपर आपण आता कल्याण सिटीमध्ये एंट्री केलेली आहे आणि हा 90 फीट रस्ता आहे. 90 फीट रोडच्या माध्यमातून आपण डायरेक्टली आता आपण जाणार आहोत राईतून जाणार आहोत. वडवलीची राई आहे, तिथनं आपण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न आता करणार आहोत. गाईज, कल्याणमधले सर्व रील स्टार आणि यूट्यूबर्स तसेच इंस्टाग्रामवाले या ब्रिजवर, हे नवीन ब्रिज आहे ते, या नवीन ब्रिजवर तुम्हाला दिसतील. तुम्हाला सकाळ संध्याकाळ इथे तुम्हाला व्हिडिओ शूट होताना दिसतील या ब्रिजवर. असा हा ब्रिज फेवरेट झालेला आहे आता. आपण पाहू शकता पूर्ण राई परिसर देखील दिसत आहे आता आपल्याला समोरच. आणि आम्ही पण इथे कधी कधी म्हणजे असा व्हिडिओ काढतो इथे या साईडला. हे रील स्टार साठी एकदम फेवरेट असा पॉइंट आहे. हे बघा, पाहू शकता आपण. शॉर्टकट मारण्याच्या नादात रस्ता बघा, आपण एकदम कच्चा रस्ता आहे. असती कटवायला लागेल आपल्याला आता गाडी. मोठं खड्डे भरले गाईज, डेंजर खड्डे भरले रस्त्यामध्ये. हा पण शॉर्टकट मारायचा आहे ना. शॉर्टकट मारण्याच्या नादात इकडे येऊ नका, लय खड्डे मोठाला.
नक्कीच सॉकअप सर जातील गाडीचं. किती मोठे मोठे खड्ड्यात बाबा. हे बघा ताडीमाडीचं केंद्र आहे पूर्ण वडवली तसेच आटाली राई. आणि सकाळ संध्याकाळ तुम्हाला या साईडला ना ताडी निश्चित प्रमाणात आणि शुद्ध एकदम एकदम अशी बनावट तारी नाही, एकदम पॉवरफुल तारी भेटणार, एकदम नैसर्गिक. आणि पूर्ण परिसर आपण पाहू शकता, पूर्ण राई. आता गाईज आपल्याला अशा राया म्हणजेच नैसर्गिक देखावा सिटीमध्ये, कल्याण सिटीमध्ये तरी कमी प्रमाणात मिळतो बघायला, का तर हा एकमेव आमचा राईचा ठिकाण आहे जो आटाली तसेच वडवली भागामध्ये दिसत आहे. गाईज वडवली राईमध्ये देखील डेव्हलप झालेली आहे आणि बिल्डिंगा झालेल्या आहेत या साईडला. गाईज आता एकदम मस्त रस्ता लागलेला आहे आम्हाला राईमध्ये, आपण पाहू शकता एकदम मस्त असा रस्ता आहे. गाईज आता आपण वडवली गावातून, वडवली कोलीवाड्यातून आता आपण जाणार आहोत थेट धाकटे शाडला. धाकटे शाडला आता आपण लगेच आता पोचूया, 10-20 मिनिटं लागतील अजून. गाईज वडवली जो ब्रिज आहे तो आपण पाहू शकता, खड्ड्यात रस्त्यात खड्डा, भरपूर असा डॅमेज. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये पण आपण दाखवण्याचा प्रयत्न केला होता हा रस्ता. गाईज या रस्त्यांपेक्षा आमच्या भेंडीचे रस्ते भारी आहेत. पाहू शकता किती रस्ता दैनिक अवस्था आहे. गाईज आता आपण पोचलेलो आहोत धाकटे शाड परिसरामध्ये आणि लगेच आता आपण गावामध्ये आता लगेचच एंट्री करणार आहोत. पानाचे शौकिंग असाल तर RD पान शॉप आपलाच आहे, तो मावशीचा आहे आणि शाडला आहे तो धाकटे शाडला, तर निश्चित RD पान शॉपला भेट द्या. आज पूजा असल्यामुळे बंद आहे. आपण पोचलेलो आहोत धाकटे शाडला, धाकटे शाड कोलीवाड्याला आणि आता लगेच आपण जाणार आहोत मावशीकडे. गाईज राकेशने इकडे हार वगैरे गुफा लावले ना, आता मस्त तयारी चालू आहे. दीदी पण आहे तिकडे. इकडे पण आता पूर्ण पूजेचं बैठक चालू आहे. पाहू शकता आई माऊलीचं मनमोहक रूप, आई जीवदानीचं जे विराजमान आहे मावशीकडे धाकटे शाडला. आणि लगेच आता पूर्ण सजावट देखील होणार आहे. आमची मावशी पाहू शकता आपण, वासंती अरुण ढोणे धाकटे शाड कोलीवाडा. इकडं साऊंड सिस्टम चालू आहे सेटिंग. गाईज रोशन पण आहे आणि सर्व चालू आहे इकडे या साईडला, रांगोली वगैरे. आणि लगेचच पूजेला सुरुवात होणार आहे गाईज. इकडे गाईज लावल्यान ज्योती समय जीवदानी डोंगरावरी गुथापा फुलांनी गवगवला, त्या फुलांच्या घेऊन मला गो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला, त्या फुलांच्या घेऊन मला गो आई तुझ्या आयलू मी दर्शनाला.
ॐ स्वस्तिनेन्द्रवृतशवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न तार्कमदस्तु तैस्वतलरिङ्गलं या सौभाग्यमधिगमेव कुङ्कुमं समर्पयामि यजमान्तिम पाणिपैसं विराचम्यः ॐ केशवाय नमः श्रीनारायणाय नमः श्रीमाधवाय नमः यात पाणी सोडून द्या गोविंदाय नमः डोळ्याला पाणी लावा नेत्रदका स्पर्शाय नमः अंगात पाणी शिंपडून घ्या अपवित्रार्थे पवित्र सिद्धकं समर्पयामि तैतिमा पाणी प्या विराचम्यः ओम केशवाय नमः श्रीनारायणाय नमः श्रीमाधवाय नमः यात पाणी सोडून द्या गोविंदाय नमः डोळ्याला पाणी लावा भरं देव शिशूर्णं चतुर्भुजं प्रसन्नवन्दे निरयतं सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते तदेव लग्नं सुदेव तदेव तारावृच्चतोदेव विश्वाय नमः नारायण नमः माधवाय नमः गोविंदाय नमः वैष्णवे नमः मधुसूदनाय नमः त्रिविक्रमाय नमः वामनाय नमः श्रीधराय नमः हरिकेशाय दुःखकेतु गणाधीशो नामानि शुक्लं देव शिशूर्णं चतुर्भुजं प्रसन्नवन्दे निरयतं सर्वमङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके ओम देवताभ्यः आपणार्थमक्षतां समर्पयामि सुवर्णालंकरणार्थं वस्त्राला सुवर्णालंकरणार्थं वस्त्रं समर्पयामि देवताभ्यः नमः सुवर्णयामि ओम देवताभ्यः नमः देवताभ्यः नमः आपण बोलायचे ओम देवताभ्यः नमः बोला दीर्घमतीति भवन्तु भवति आहे पुण्यः दीर्घमास्तु सर्वांचे कपाळ लावून जाऊन सांगा ओम समाज नारायण तुल्यतम पुण्यकाल वाच्यतम पुण्यकाल प्रवंतु आता काय म्हणायचं अस्त पुण्य पुन्हा म्हणायचं हो देवा हो वास्तुशंकल्य कर्मण्या पुण्यः भवन्तु ब्रवन्तु अस्तु श्री पुण्य अस्तु श्री कल्याणम अस्तु श्री कल्याणम सूर्याला नमस्कार करा तसा कुसुमा संकाशे काशी महिरुद्रम किती देवता सर्वांनी हात जोडून आहे ना कुलदेवीचं आपल्या जीवदानी मातेचं महादेवाचं स्मरण करायचं सदा कीर्तिलजा पुष्टिकदा बुद्धिलजा उपो शांती कांतिमर्दं देवपत्न्यानि दुर्गानि अस्त्राणि सर्वशस्त्राणि औषधानि रत्नानि कृतं ब्रह्मा विष्णु महेश्वरः वासुदेव जगन्नाथनुर्धातम् अखण्डलातं भगवान् यमोनुरुताय वरुणासं धनधान्यतं शिवाव्रतं सरदीपाल पान्तुते सदा कृतिलजा लक्ष्मीभूति पुष्पलजा उपुशान्तिनाथं देवपत्न्यानि दुर्गानि अस्त्राणि सर्वशस्त्राणि औषधानि रत्नानि कृतं सरिता सागरम् अमृताभिषेकं करिष्ये ओम शांति शांति शांति
वृषभाः स्वस्ति विश्ववेदाः स्वस्ति न तार्कामरस्तोतैतत्रदिक्लौक्य सुभद्रं हरितमेव पुष्पं समर्पयामि आयुष्मन्त्रिणा पाणिपेत्रा सम्यः ॐ केशवाय नमः तस्य वर्गदेव श्रीमयुनित प्रचोदयात् ॐ विजयता कुलदेव मातोपे नमः कुलदेव मातोपे नमः प्रार्थना करूया गुरुजी आमचा फोटो येऊ दे अभिषेक झाला त्याचा माहिती नाही कुंकुम समर्पयामि गिरियताय नमः हरितमेव कुंकुम समर्पयामि अक्षतवा अलङ्करणार्थम् अक्षरां समर्पयामि इति देवताभ्यो नमो नमः तुलसीपत्रं समर्पयामि ओम गिरियताभ्यो नमो नमः पुष्पमालं समर्पयामि ऐजुदानि मातोपे ओम गौरी नमः गौरियामि तै हात लावते ओम पद्माय नमः पद्मावामि ओम सचिय नमः सचयामि ओम शिवे सर्वार्थ साधिके शरणं गौरी नारायणी नमस्ते गौरी माता नमः गौरी मातेला गौरी माता हरिद्वार कुंकुम समर्पयामि इति देवताभ्यो नमो नमः तसंच महालक्ष्मी ही तुळजाभवानी माता जीवदानी माता आई इंदिरा माता आणि भावानी माता आहे हां साडी लाखवा आपल्याला नारळ दोन्ही आता दोन्ही ओम कुलस्वामी मातोभ्यो नमो नमः आदिदेवी शक्ती मातोभ्यो नमो नमः आभरणार्थम् अक्षता समर्पयामि या देवी स्वरूपे कुलस्वामी रूपे संस्थितं नमस्ते 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 नमो नमः गिरिधर विंद शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुते भगवती चिदघंट कुटुंबे निभूरि कुटी जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यका पद्मिनी शैलसुते आई रम्यका पद्मिनी शैलसुते सुरवर वर्षिणी दुर्मुख दूर्षिणी दुर्मुख मूर्षिणी हासरते त्रिभुवनि कोटिनी धनुर्धनुषिणी दुग्धरुषिणी दुर्मुखसु सिंधुसुते जय जय हे महिषासुरवदनी रम्यका पद्मिनी शैलसुते आई रम्यका पद्मिनी शैलसुते सुरवरवर्षिणी दुर्मुखदूषिणी दुर्मुखमूर्षिणी हासरते त्रिभुवनिपोषिणी शङ्करतोषिणी घोषरते धनुर्धरुषिणी दुग्धरुषिणी दुर्मुखसुषिणी सिंधुसुते जय जय हे महिषासुरवदनी रम्यका पद्मिनी शैलसुते आई रम्यका पद्मिनी शैलसुते आई जगदम्ब कदम्ब कदम्ब वासिनी हासरते शिखरशोभिनी तुंबैलाल चुंबनिजालय मध्यपदे मधुमधुरी मधुकैटभ गजनी कैटभ भजनी रासरते जय जय हे महिषासुरवदनी रम्यका पद्मिनी शैलसुते आई रम्यका पद्मिनी शैलसुते आई रम्यका पद्मिनी शैलसुते देवताभ्यो नमः देवताभ्यो नमो नमः प्रार्थनापूर्वक नमस्ते या गुरु मच्छिंद्रनाथ
नवग्रहदेवताभ्यो नमः प्रार्थनापूर्वक नमः करोमि संकल्पित देवी अभिषेक प्रारंभ्य सरस्वती प्राणादायी सर्व कामार्थ सिद्धये अभिसिद्धार्थ सिद्धार्थ पूजितया सुरासुरे सर्व विघ्नार्थे गणपती नमः इति देवताय नमः नवग्रहदेवतांना गुरुंना आवाहन करा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु आदित्याय नवग्रहदेवताय नमः ओम सूर्याय नमः सोमाय रूपेण बुद्धं समे समे गुणपते भूताय नमः अत्यधिक सहित आव्हानांतर अक्षरांच्या मागे गुंतू ओम देवानाच दिगंनातील नृत्यम आगे देवाना प्रतिरूपम समर्पयामि ओम सूर्याय सोमाय नमः भूमाय प्रार्थनापूर्वक नमस्करोमि इंद्रीची पूजा करायला कोण बसणार आहे बसलेला आहे. हा? तुम्ही सुरुवात करा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधि पुष्टिवर्धनम् लगेच आता मातेचा अभिषेक होणार आहे. लगेचच जीवदानी मातेचा अभिषेक होणार आणि संध्याकाळी महापूजा असणार आहे. श्री सत्यनारायणाची महापूजा देखील असणार आहे.
शीर्षार्थं जगदजाङ्गलं हेवत पुरुषाग्निजगात्व पादोषु विश्वनानि श्रीपदार्थदेवी पांसुरिदिनार्थम् अभिसिद्धार्थ ब्रह्मा जीवदानीमातो नमः पय्यस्नानं समर्पयामि ओम जीवदानीमातो नमः दधिस्नानं समर्पयामि ओम जीवदानीमातो नमः शर्करास्नानं समर्पयामि ओम तिचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि लगेचच शिंगाराचा साज आता चढणार आहे. आई माऊलीचा साज शिंगार देखील आपण पाहू शकता किती सुसज्ज असं झालेला आहे. आणि लगेच आता श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आता होणार आहे. तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा आणि कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने मावशीकडे मंदिर आहे मातेचा, जीवदानी मातेचा, आणि अभिषेक वगैरे झालेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील. आणि लगेच आता सत्यनारायणाला आता सुरुवात होणार आहे. गाईज आता पाहू शकता आपण रोशन आणि दिदी बसलेली आहे आणि आता लगेचच श्री सत्यनारायणाचं पूजन आता होणार आहे. आणि संध्याकाळी गाईज आपल्याकडे मोठी महापूजा म्हणजेच महाप्रसादाचा देखील योग असतो, भंडारा असतो. श्री सत्यनारायणाला सुरुवात होत आहे. ओम केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः. यात पाणी सोडून द्या. गोविंदाय नमः. गळ्यानं पाणी लावा. नेत्रदोष स्पर्शानं मापा पाणी सोडून घ्या. कवितार्थ पवित्र चित्तनं सुताईची पाणी घ्या. ओम केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः. यात पाणी सोडून द्या. गोविंदाय नमः. गळ्यानं पाणी लावा. नेत्रदोष स्पर्शानं मापा पाणी सोडून घ्या. कवितार्थ पवित्र चित्तनं श्री हरी जगत पिता दूर करीतो व्यथा, ऐका सत्यनारायणाची कथा. फुलकमतो राजा होता माथोर, तयाची पत्नी होती सुंदर. नदी किनारी एकदा त्यांनी घातली महापूजा दोघांनी. आलेख नौका त्याच मार्गानी,
नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू बाण्याची रीत पाहण्यास आला पूजनाची उल्का मुकुत्यास बोले ऐकावे व्रत नारायणाचे आचरावे मनो इच्छित फळ मागावे चरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान केला नवस म्हणून वाण्यान पती पत्नीला गाहली जाण कन्या ही झाली त्या सुरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीचे श्री सत्यनारायणाची महापूजा देखील आता संपन्न झालेली आहे आणि लगेचच आता होम हवनाचा कार्यक्रम आता सुरू होणार आहे आणि होम हवन आता होणार आहे गाईज त्याची तयारी पूर्वतयारी चालू आहे. आता होम हवनाला सुरुवात होणार आहे. होम हवनाला सुरुवात होणार आहे. शुक्राय नमः नीलांजनं सर्ववासं रहितप्रेम सच्चायामतं शनिग्रहणः अर्धकाय विश्वशंकाश्च काकाग्रमस्तं रोतित्वे नमः रुद्रे अनन्तवासुगये सर्पपे नमः यतयजन पितमा ब्रह्मणाय नमः अभिसिद्धार्थ पूजया सोस गणपति नमः समानर्थ सर्व कामा ओम आं ह्रीं क्लीं चमुण्डाय नमः ओम आं ह्रीं क्लीं चमुण्डाय नमः ओम आं ह्रीं क्लीं चमुण्डाय नमः ओम आं ह्रीं गाईज युगाने आईचा अभिषेक वगैरे झालेला आहे, पूजा वगैरे झालेली आहे. तसेच श्री सत्यनारायणाची पूजा देखील झालेली आहे आणि होम हवन देखील झालेलं आहे आणि लगेच आता आरतीला सुरुवात होणार आहे. तर गाईज चला तर आता डायरेक्टली आरतीलाच चला. पूर्ण होम हवन झाल्यामुळे पूर्ण घरामध्ये धुरणं झालेलं आहे आणि लगेच आता आपल्याला आरतीला सुरुवात करायची आहे.
आईज प्रसाद घेऊया आता द्या काही सर्व पूजाविधी देखील झालेली आहे आरती देखील झालेली आणि संध्याकाळी महाप्रसाद सत्यनारायणाचा महाप्रसाद आहे तर गाईज कंटिन्यू राहा आणि या दर्शनाला महाप्रसाद घ्यायला तर गाईज कंटिन्यू राहा हे पुढे नव्या पूर्ण सांगायला की कपडा गाईज या प्रसाद घ्यायला सन्ना पाण्याचा शूटिंग घेते व्हिडिओ बनवले ना मामाच्या मावशीच्या पोरी हे भाजी का ना एक टेबल आका म्हणजे आका लाईन मसाला पाहिजे नाही का जर कोणा सांगू बाराला बारीक